शासनाचे विविध कार्यक्रम योजना यांच्या अंमलबजावणी दरम्यान निर्माण होणाऱ्या समन्वयाच्या विषयांचा आढावा विभागीय आयुक्त त्रैमासिक बैठकीत घेणार आहे। या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले। विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला उपायुक्त नियोजन विभाग विजय पवार, मुख्य वन संरक्षक प्रमोद चंद्र लाखरा, मुख्य अभियंता मुख्य प्रशासक लाभक्षेत्र जलसंपदा विभाग जयंत गवळी, उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गोरे, उपसंचालक क्रीडा आणि युवक कल्याण युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सहसंचालक नगररचना न.भा. नागरगोजे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते। तसेच विभागातील लातूर आणि नांदेड येथील विविध विभागांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते। बैठकीत माहिती देण्यात आली की महसूल विभाग स्तरावर सर्वसाधारण कार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम योजना यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना उद्भवणारे समन्वयाचे विषय, जिल्हा पातळीवरील समस्यांची वेळेवर दखल घेऊन त्या आधारे कार्यक्रम योजना यांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी तसेच अपेक्षित परिणाम आणि फलनिष्पत्ती साध्य करण्यासाठी प्रादेशिक प्रमुखांची किमान एक त्रैमासिक समन्वय तसेच आढावा बैठक आयोजित करण्याची प्रथा पुनरुज्जीवित केली आहे। शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त यांना त्यांच्या कार्यरत महसूल विभागाकरिता पदसिद्ध अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याबाबतची बैठक आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली।